हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तुमचं पुन्हा एकदा कविता लाईफस्टाईल या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज देविकाच्या स्कूलमधून आली होती ॲक्टिव्हिटी। तर तिच्या तर देविकाच्या टीचरनी ग्रुपवर टाकलं होतं की स्कूलमध्ये ग्रीन कलर्स सेलिब्रेशन आहे, त्यामुळे सगळे मुलांना छान अशी तयारी करून द्यायची। तर मग मी ती तयारी करत होते। तिला छान असं मी दुकानातून मी तिला तयार करण्यासाठी एक ड्रॉइंग पेपर आणला। तर त्याच्यावर आम्हाला एक फ्रूट बनवायचं होतं। काही बनवू म्हणून समजत नव्हतं, सारखं बनवत होते आणि सारखं खोडून घेत होते। इथं खुशी आणि देविका पण माझी मदत करत होते आणि खुशी तर माझ्या आधीच काम करत होती। खूप विचार केला काय करावं काय नाही म्हणून, व्हिडिओ पण खूप बघितले पण काय समजत नव्हता। पण नंतर इकडं मी पेरचं चित्र काढलं आणि इथं बघा खुशीचा अभ्यास आमच्या वन टू 3 पर्यंत बोलली आणि स्वतः 3 टाळ्या वाजवल्या। खूप खुश झाली होती ती। देविका अभ्यास करते आणि तिचं बघून खुशी पण करते। नंतर इथं मग संध्याकाळी तिच्या पप्पाला बोलले मी ग्रीन कलर नाही म्हणलं, तर मग ग्रीन कलरचा पेपर घेऊन या। तर मग ते ग्रीन कलरचा पेपर घेऊन आले। ग्रीन म्हणजे ग्रीन नव्हता, स्काय ब्लू होता। तर मग त्याच्यावरच मग परत मी चित्र काढलं आणि कैचीच्या सहाय्याने कापून घेतलं। तर ते पण मोठी साईज झाली होती, ते पण काही जमलं नव्हतं व्यवस्थित, म्हणून परत मी छोटी साईज आधी आखून घेतली पेन्सिलने आणि परत मग मी कैचीच्या मदतीने छान असं कट करून घेतलं। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे परत मी छोटी साईज बनवून कट केलं। जमलं का नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर तुम्ही मला दाखवलं मी कसं झालं तर सांगा मला, पेर झाला का पेरू झाला म्हणून। नंतर इथं तिला मला इथं टोप बनवायचा होता, मुकुट। तर त्याची पण इथं मी तयारी केली होती। मला 2 बनावं लागतात कारण खुशीला तर काही स्कूलला जायचं नाही, पण तिच्यासाठी पण बनावं लागतं, नाहीतर मग ती देविकाचं सगळं खराब करून टाकते। अशी एखादी वस्तू आम्हाला जमणार नाही, त्यामुळे कोणतीही गोष्ट आम्हाला 2 लागतातच, नाहीतर मग ती एक जी वस्तू आहे ती राहणारच नाही। तर आता पेरची ह्याच्यावर म्हणलं चला थोडंसं त्याच्यावर कार्टूनचं चित्र काढावं म्हणून इथं डोळे काढत होते आणि थोडीशी स्माईलचं असं चेहरा छान वाटेल म्हणून थोडंसं त्याच्यावर असं डोळ्याने ते काढले होते। खूप छान वाटत होतं। जमलं का नाही ते तर माहीत नाही, पण ट्राय केलं पहिल्यांदाच, काहीतरी देविकाच्या स्कूलमधून आलं होतं म्हणून। तर मी तुम्हाला पुन्हा फायनल लुक दाखवते। आणि तर आमच्या देविकाने ती त्याच्यावर खूप पेन्सिलने रेषा ओढल्या होत्या, खुशीने ती मदत करत होत्या। पण बघा तुम्हाला मी दाखवते आता फायनल लुक कसा आहे, तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर बघा तुम्ही फायनल लुक, जमलं का नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय वाटतं मी काय बनवलं ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मी देविकाला स्कूलमध्ये सोडलं। 11 वाजेपर्यंत तिची शनिवारची शाळा असते, तोपर्यंत म्हणलं काय करावं, मग खुशीला म्हणलं चला आज आपण बाजारात आपण सगळा बाजार फिरू। आणि इथं खूप छान पर्स विकायला होत्या। आपल्या बायाच्या जातीला एखादी वस्तू छान दिसली की ती घ्यावंच वाटते, तसंच मला पण झालं होतं। इथं पर्स खूप छान होत्या, फक्त 100 रुपयाला होते, त्यातून मग मी पण एक घेतली, मला खूप आवडली होती। मग इथं खुशीला आमच्या भूक लागली होती, तर तिला म्हणलं काय खायचं, त्याच्यासाठी मग मी पाववडा घेतला। मग आम्ही पाववडा खाल्ल्यानंतर आम्ही सगळा बाजार हिंडलो। 11 वाजेपर्यंत म्हणलं काहीतरी टाईमपास करायचा होता। तर मग देविकाला 11 वाजता शाळेमध्ये गेलो आणायला। तर तेव्हा बोलली मी हे जे बनवलं होतं ते घातलंच नाही। मी म्हणलं का बरं, तर म्हणली टीचर बोलली घालू नको। आता त्याला कशामुळं बोलली का तिच्या लक्षात नाही हे तर माहीत नाही। मग म्हणलं एवढी माझी मेहनत केली पण वायालाच गेली। तर तिच्या स्कूलमध्ये बघा छान असे सगळ्यांनी फोटोशूट काढला। त्या देविकाला एवढं छान बनवलं तिने घातलंच नाही। नंतर आम्ही बाहेर गेलो तर फोनमध्ये ना ही राममूर्ती खूप दिवसापासून होती, पण मला काही माहीतच नव्हतं, मी जायचे पण आम्ही इकडे येत नव्हतो। तर म्हणलं आज चला आपण ते बघण्यासाठी जाऊ, आणि गेलो की तिथं आरती चालू होती। तर आम्ही आरतीला थांबलो आणि मग तिथं खूप छान असं गार्डन पण होतं। आम्ही थोडंसं थांबलो फिरलो आणि तर गाडी होती, तर आमच्या देविकाला आणि खुशीला आधी दिसली की नाही त्या गाडीतच बसल्या। मग चला म्हणलं थोडंसं त्यांना पण एन्जॉय करू द्या। आणि मग त्यांची एन्जॉय झाल्यानंतर मग आम्ही तर आज खूप छान वातावरण होतं, खूप भारी वाटत होतं। आणि तिथं मग मकाचे कणस भाजलेले होते, तर मग चला म्हणलं आपण पण घेऊया। तर थोडंसं लिंबू थोडासा मसाला असं खूप छान आंबट लागत होते। जे आपण आयतं खाण्यामध्ये मजा असते ना, ती घरी आपण स्वतःच करावं लागतं, ते कंटाळा करतो। पण कुणी जरी असं आयतं दिलं ना, पैसे देऊन का होईना पण खूप मजा येते असं आयतं खायला। आणि इथं ना आम्ही थोडंसं फिरलो तर इथं राम लक्ष्मण सीताची असं मूर्ती होती, म्हणजे पोस्टरचीच। आणि
आम्ही ते बघितलं. असं म्हणतात की इथं राम एक दिवस राहिले होते, ते माहीत नाही, पण असं लोकांचं ऐकलं म्हणून मी तुम्हाला पण सांगते. तर बघा इथं आम्ही पहिल्यांदा माझं लग्न झालं त्यावेळेस आले होते, तेव्हापासून मी आता आले इथं. डायरेक्ट मी माझ्या 2 मुलीलाच घेऊन आले आणि थोडंसं इथं पाण्यात माझ्या मुलींना पण खेळवलं. त्यांना पाणी खूप आवडतं खेळायला. मग त्यांना पाणी खेळू दिलं आणि नंतर मग आम्ही घरी यायला निघालो. त्यावेळेस अंधार झाला. अंधारात खूप छान मूर्ती दिसत होती, तिथं पण आम्ही फोटो ते काढले आहे. आजच्यासाठी फक्त एवढंच. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.